Hello everyone. Today I will discuss about the mental health nursing subject. In mental health nursing subject, first one I will learn about the first introduction part like mental health nursing. Okay. सो मी आज तुम्हाला सांगणार आहे की मेंटल हेल्थ नर्सिंगचं एक मेन इंट्रोडक्शन काय आहे. ओके. हे आपण मेंटल हेल्थ नर्सिंग आपण याला का बोलतोय किंवा आपण याला असं का गृहीत धरलं की मेंटल हेल्थ नर्सिंग आहे म्हणून. तर मेंटल हेल्थ म्हणजे काय, जी जशी आपली फिजिकल हेल्थ असते तशीच असते आपली मेंटल हेल्थ. सो आपण त्याला काय बोलतो, मेंटल हेल्थ नर्सिंग. सो जे पण आपले मेंटली अनस्टेबल पर्सन असतात किंवा सायकेट्रिक पेशंट असतात त्यांना आपण काय बोलतो, डायरेक्टली आपण सायकेट्रिक नर्सिंगसुद्धा बोलू शकतो किंवा मेंटल हेल्थ नर्सिंगसुद्धा आपण त्यांना बोलू शकतो. सो आपण फर्स्ट बघणार आहेत हेल्थची डेफिनेशन. हेल्थ इज अ काय, कम्प्लीट स्टेट ऑफ फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, सोशल हेल्थ आणि स्पिरिच्युअल हेल्थ, well-being and not merely absence of the diseases or infirmity. Both physical and mental health are interdependent. म्हणजे का हेल्थ काय आहे, हेल्थ ही कम्प्लीट स्टेट आहे. म्हणजे काय, फिजिकल इन्क्लुडिंग आहे, मेंटल हेल्थ ऑल्सो इन्क्लुडिंग आहे, सोशल आहे, स्पिरिच्युअल वेलबिंग प्रॉपरली आपण पाहिजे आणि नॉट मेअरली अब्सेन्स ऑफ डिसिजेस. म्हणजे काय, त्या ठिकाणी आपलं डिसीज प्रेझेंट नाही आहे, सो आपण त्याला काय बोलणार, गुड हेल्थ किंवा हेल्थ बोलणार. बोथ फिजिकल अँड मेंटल हेल्थ आर इंटरडिपेंडंट. म्हणजे काय, ज्यावेळेला आपली फिजिकल हेल्थ जर का गुड असेल सो आपली मेंटल हेल्थसुद्धा काय असणार आहेत, गुड असणार आहेत. सो आपली जर का फिजिकल हेल्थ डिस्टर्ब असणार आहे सो मेंटल हेल्थ ऑल्सो विल बी डिस्टर्ब होणार आहेत. ओके. सो हे आपली हेल्थची डेफिनेशन आहे. आता आपण एक एक करून पुढे बघूयात. मेंटल हेल्थ म्हणजे काय, अकॉर्डिंग टू WHO असं सांगतात की मेंटल हेल्थ इज अ स्टेट ऑफ वेल बिंग इन विच अन इंडिव्हिज्युअल रिअलाइज हिज ऑर हर ओन ॲबिलिटीज. म्हणजे काय, त्या ठिकाणी ते स्वतःबद्दल त्यांना माहिती असतं की रिअलाइज करू शकतात त्यांच्या ॲबिलिटीज असेल. ओके. किंवा कोपअप असेल फॉर नॉर्मल स्ट्रेस ऑफ लाईफ. आता नॉर्मल स्ट्रेस जर का एखाद्या व्यक्तीला आला किंवा एक पर्सनला आला सो तो कसा कोपअप करणार त्या स्ट्रेसला. ओके. म्हणजे कसं तो समोर जाणार, कसा रिड्यूस करणार त्याचा स्ट्रेस. सो त्याला आपण काय बोलतो, मेंटल हेल्थ. कॅन वर्क प्रोडक्टिव्हली अँड इज एबल टू मेक अ कॉन्ट्रीब्युशन्स ऑन टू हिज ऑर हर कम्युनिटी. सो आपण काय करणार आहेत, वर्क करणारे, प्रॉपरली कॉन्ट्रीब्युशन करणारे फॉर त्यांच्या कम्युनिटीमध्ये किंवा त्यांच्यामध्ये प्रॉपरली मेंटल हेल्थ स्टेबल राहण्यासाठी. सो आपण यांना काय बोलतो, अकॉर्डिंग टू WHO मेंटल हेल्थ अशी गाईडलाईन आपण या ठिकाणी यांना दिलेली आहे. अकॉर्डिंग टू कार्ड यांना काय सांगितलं होतं की मेंटल हेल्थ इज अ ॲडजस्टमेंट ऑफ ह्युमन बिंग टू द वर्ल्ड, टू इच अदर विथ मॅक्झिमम ऑफ इफेक्टिव्हनेस अँड हॅपीनेस. म्हणजेच काय, मेंटल हेल्थ काय, ॲडजस्टमेंट करतो आपण फॉर द ह्युमन बिंगमध्ये. जे पण आपले ह्युमन बिंग आहे त्यांच्यामध्ये आपण काय करतो, ॲडजस्टमेंट करतो प्रॉपरली ऑफ त्यांच्या वर्ल्डमध्ये, किंवा त्यांना एकमेकांसोबत आपण इफेक्टिव्हनेस किंवा हॅपीनेस आपण त्यांना प्रोव्हाइड करणार. सो आपण त्याला काय बोलणार, मेंटल हेल्थ असं आपण त्यांना बोलणार. आता सायकेट्रिक म्हणजे काय, सायकेट्री म्हणजे इट इज अ ब्रांच ऑफ मेडिसिन डॅस डील विथ द डायग्नोसिस, ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल इलनेस. म्हणजेच काय, जी मेडिसिन असतात, ओके, त्या मेडिसिन काय आहे, त्या मेडिसिन आपण त्यांना डायग्नोसिस करण्यासाठी हेल्प करू शकतो, किंवा काही मेडिसिन असतात ज्या की डायग्नोसिससाठी किंवा त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा त्यांना प्रिव्हेन्शन करण्यासाठी, जे पण मेंटल इलनेस असेल आपण ती प्रिव्हेंट करण्यासाठी जे हेल्प करतो त्याला आपण काय बोलतो, सायकेट्री असं बोलतो. आता सायकेट्रिक नर्सिंग म्हणजे काय, इट इज अ स्पेशलाइज एरिया ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस. म्हणजे हा स्पेशल एरिया असतो नर्सिंग प्रॅक्टिससाठी. जसं की आपण बघतो हार्ट स्पेशालिस्ट हॉस्पिटल असतात, तसं मेडिसिन स्पेशालिटी हॉस्पिटल असतात, तसंच सायकेट्रिक स्पेशालिटीसुद्धा हॉस्पिटल असतात. त्यामध्ये काय करणार, ते सायकेट्रिक डिपार्टमेंट असणार. म्हणजे प्रत्येक एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सायकेट्रिक डिपार्टमेंट हे असतात. आता त्या ठिकाणी काय, सायकेट्रिक नर्सिंगमध्ये आपण काय करणार की जे पण आपण नर्सिंग प्रॅक्टिसेस आहेत, जसे की पिडियाट्रिक नर्स असेल, ओके, सर्जिकल नर्स असेल, त्यानंतर OT नर्स असेल, तसेच सायकेट्रिक नर्ससुद्धा ही असते. तर त्यामध्ये आपण काय करणार आहेत की जे पण एम्प्लॉईंग आहे, ओके, थिअरीज ऑफ ह्युमन बिहेवियर ॲज इट इज अ सायन्स अँड द पर्पजफुल यूज टू सेल्फ. म्हणजेच काय, आपण त्यांना काय करणार आहे की आपण त्यांच्यामध्ये ह्युमन बिहेवियर असेल त्यांचं, ओके, आपण त्यांचं जे सायन्स असेल, ओके, किंवा पर्पजफुल त्यांचा यूज काय आहे स्वतःबद्दल, ओके, किंवा डायग्नोसिस असेल किंवा ट्रीटमेंट असेल ऑफ ह्युमन रिस्पॉन्सवर. आता आपण जसं त्यांना ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, डायग्नोस्टिक टेस्ट प्रोव्हाइड करणार, ओके, त्यांचा रिस्पॉन्स कसा आहे त्यावरती हे आपण त्याला सायकेट्रिक नर्सिंग असं कन्सिडर करतो. टू ॲक्च्युअल ऑर द पोटेन्शियल मेंटल हेल्थ प्रॉब्लेम असेल
पर्सन्समध्ये, सो आपण त्यांना सायकेट्रिक नर्सिंगमध्ये कन्सिडर करतो. सो ही डेफिनेशन कोणी दिलेली होती? अमेरिकन नर्सेस असोसिएशन यांनी ही डेफिनेशन दिली होती. आता प्रिन्सिपल्स काय आपले मेंटल हेल्थ नर्सिंगचे? फर्स्ट वन प्रिन्सिपल आहे की पेशंट इज ॲक्सेप्टिंग एक्झॅक्टली ॲज ही इज. म्हणजे काय? पेशंटला ॲक्सेप्ट करायचा आहे तो एक्झॅक्टली कसा आहे, राईट आहे ना. जर का मला माहिती आहे की मला स्ट्रेस आहे, सो मी ॲक्सेप्ट करत नाही. सो हे माझ्या प्रिन्सिपलमध्ये बसतच नाही की मी प्रॉपरली स्वतःला ॲक्सेप्ट करत नाही की मी स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये आहे किंवा नाही आहे. ओके. सो जो पर्सन आहे, ओके, आता हा पर्सन यांनी प्रिन्सिपल असे का दिलेले आहेत? कारण की पेशंटला माहिती आहे त्याची एक्झॅक्टली पेशंटची कंडिशन कशी आहे. बिईंग नॉन जजमेंटल अँड नॉन पॉझिटिव्ह. म्हणजेच काय? तो त्याचं प्रॉपरली तो जजमेंटल नाही आहे, तो जजमेंट घेऊ शकत नाही प्रॉपरली. नॉट पॉझिटिव्ह आहे म्हणजेच काय? तो प्रॉपरली ॲक्सेप्टेबल करतो की स्वतःला तो तसा आहे. बिईंग सिन्सिअरली इंटरेस्टेड इन द पेशंट. म्हणजेच काय? सिन्सिअरली तो इंटरेस्टेड पाहिजे फॉर द बिईंग ऑफ पेशंट. ॲज अ पेशंट म्हणून तो सिन्सिअरली इंटरेस्टेड का म्हणजे पाहिजे. रिकॉग्नायझिंग अँड द रिफ्लेक्टिंग ऑन द फिलिंग विच पेशंट मे एक्सप्रेस. यांनी ते केलं पाहिजे. टेकिंग विथ द पर्पजेस. प्रॉपरली लिसनिंग त्याने त्या ठिकाणी केली पाहिजे. ओके. परमिटिंग पेशंट टू एक्सप्रेस स्ट्रॉंगली हेड फिलिंग. ओके. हे याचे प्रिन्सिपल्स आहे. कोणाचे? पेशंट इज ॲक्सेप्टेड एक्झॅक्टली ॲज ही इज. त्यानंतर बघू सेकंड वन, यूज सेल्फ अंडरस्टँडिंग ॲज अ थेरप्युटिक टूल. त्याने स्वतः अंडरस्टँडिंग कम्प्लिटली केली पाहिजे फॉर द थेरप्युटिक टूलसाठी किंवा मेडिकेशनसाठी किंवा जे पण त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे त्यासाठी त्यांना स्वतःचा सेल्फ यूजसुद्धा त्याचा केला पाहिजे. आता कन्सिस्टन्सी इज यूज टू कॉन्ट्रीब्यूट टू पेशंट सिक्युरिटी. आता कन्सिस्टन्सी काय करणार की यूज करणार प्रॉपरली कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी फॉर द पेशंटच्या सिक्युरिटीसाठी. रिअश्युरन्स शुड बी गिवन इन सबटल अँड द ॲक्सेप्टेबल मॅनर. ओके. ॲक्सेप्टेबल और सबटल मॅनरमध्ये ते त्या ठिकाणी पाहिजेत. आता फिफ्थ वन प्रिन्सिपल काय बोलतात? पेशंट्स बिहेवियर इज चेंज थ्रू इमोशनल एक्सपिरियन्स अँड नॉट बाय रॅशनल इंटरप्रिटेशन. म्हणजेच का पेशंटचा जो बिहेवियर आहे तो चेंज झाला असेल फॉर द इमोशनल एक्सपिरियन्समुळे, सो तो जर का नॉट रॅशनल इंटरप्रिटेशन करत असेल, सो त्यामुळे सुद्धा त्याचा प्रिन्सिपल हा येऊ शकतो. अननेसेसरी इंक्रीज पेशंट एन्झायटी शुड बी अवॉइडेड. जर का पेशंटची अननेसेसरी एन्झायटी इन्क्रीज होत असेल, ओके, जर का सपोज तुमच्यासमोर एक पेशंट आहे, तो एक अननोन पर्सन आहे, त्याला सायकेट्रिक प्रॉब्लेम आहे, ओके, तर त्याची एन्झायटी ही वाढत असेल, सो त्या ठिकाणी तुम्हाला काय करायची? त्याची एन्झायटी ती रिड्यूस करण्याची किंवा त्याला अवॉइड करण्याची ॲबिलिटी त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करायची. ऑब्जेक्टिव्ह ऑब्झर्वेशन्स ऑफ पेशंट टू अंडरस्टँड हिज बिहेवियर. म्हणजेच काय? त्यांना ऑब्झर्वेशन्स करण्यासाठी प्रॉपरली पेशंटला अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? हे आपले मेन ऑब्जेक्टिव्ह असतात प्रिन्सिपल ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंगचे. आपला 8 वन काय आहे? मेंटेन रिअलिस्टिक नर्स लाईक पेशंट रिलेशनशिप. म्हणजेच काय? पेशंट रिलेशनशिपसुद्धा आपण प्रॉपरली मेंटेन पाहिजे. लाईक त्यांना जर का ॲंग्री होत असेल तर आपण त्यांना अवॉइड केलं पाहिजे त्याचं अँगर. इमोशनल होत असेल सो आपण त्यांना थेरपीसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकतो. डायव्हर्जन थेरपी असेल, जे ऑल थेरपी जे असतात आपल्या सायकेट्रिकच्या, ते आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. 9 वन आहे अवॉइड फिजिकल और व्हर्बल फोर्स ॲज मच ॲज पॉसिबल. म्हणजेच काय? त्यांना आपण मारायचं नाही, ओके, किंवा व्हर्बल अब्यूज त्यांना आपण करायचं नाही. फिजिकल असेल किंवा व्हर्बल असेल, त्यांच्यावरती आपण कोणत्याही गोष्टीची बंधकारक शक्ती वगैरे यूज करायच्या नाही. त्यानंतर आहे त्यामध्ये नर्सिंग केअर इज अ सेंटर ऑफ द पेशंट ॲज अ पर्सन ॲट नॉट ऑन द कंट्रोल ऑफ सिम्टम्स. म्हणजे काय? जे पेशंट असतात, जे पर्सन असतात, त्यांचं कंट्रोल ऑफ सिम्टम्स होत नसेल, सो आपण नर्सिंग केअर काही सेंटर आहे की कंट्रोल करण्यासाठी ऑफ त्यांचे ऑल द सिम्टम्स ऑफ पेशंटचे. ऑल एक्सप्लेनेशन्स ऑफ प्रोसिजर अँड द अदर रूटीन आर गिवन अकॉर्डिंग टू द पेशंट लेवल ऑफ अंडरस्टँडिंग. म्हणजे काय? जे पण प्रोसिजर असेल, ओके, किंवा अदर रूटीन्स केअर असेल, त्यांच्या पेशंटच्या लेवलनुसार आपण अंडरस्टँडिंगनी एक्सप्लेनेशन करायचे आहेत. मेनी प्रोसिजर आर मॉडिफाईड बट बेसिक प्रिन्सिपल रिमेन अनअल्टर्ड. म्हणजेच काय? खूप साऱ्या प्रोसिजर असतात मॉडिफाय करायचे आपण, ओके, त्यांना बेसिकपासून प्रिन्सिपल्स वगैरे सगळं रिमेन्स त्यांना अनअल्टरमध्ये वेनं आपण फॉर्म्युलेट करायची आहेत. हे आपले झाले प्रिन्सिपल्स. आता आपण बघू क्वालिटीज काय असतात ज्या की सायकेट्रिक नर्स आहे. आता ओके, तुम्ही जर तुम्ही सायकेट्रिक पोस्टिंगला असाल किंवा कोणी सायकेट्रिक हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी तुमची क्वालिटीज काय, म्हणजे तुमचे वर्क काय, तुमचे मेन तुम्ही त्या ठिकाणी काय आहेत, ओके, आपण या ठिकाणी हे बघणार. सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय? एक सायकेट्रिक नर्स ही सेल्फ अवेअरनेस असते. सेल्फ अवेअरनेस अबाउट द पेशंट, सेल्फ अवेअरनेस अबाउट द सेल्फ, ओके, टू द सेल्फ, ओके, त्यांना सगळ्याबद्दल माहिती पाहिजे.
सेकंड वन आहे सेल्फ ॲक्सेप्टन्स. म्हणजे काय, ते ॲक्सेप्टेड पाहिजेत की हां, आय एम अ नर्स, सो आय एम व्हॉट आय एम, म्हणजे की मी कोण आहे, मला या ठिकाणी प्रॉपरली वर्क काय करायचं आहे. ॲक्सेप्टिंग द पेशंट, म्हणजे पेशंटला ॲक्सेप्टिंग करायचं, म्हणजे कसं पेशंट कोणत्याही कंडिशनमध्ये असेल किंवा आपण काय बोलतो एखाद्या वेळेस पेशंटला अँझायटी आहे, सो मी प्रॉपरली अँझायटी तिची रिड्यूस करू शकणार नाही, तसं नाही. आपल्याला जे पेशंट आपले आहेत, सो आपल्या क्वालिटीज काय, पेशंटची अँझायटी रिड्यूस करणे, पेशंटचं स्ट्रेस असेल, पेशंटचं स्ट्रेस रिड्यूस करणे, पेशंट जर का एक्सेसिव्ह क्राईंग करत असेल, सो पेशंटला आपल्याला काम करणे किंवा रिड्यूस करणे त्याची क्राईंग ॲक्टिव्हिटी. बिंग सिन्सिअरली इंटरेस्टेड इन द पेशंट केअर, म्हणजे काय, आपण प्रॉपरली आता आपल्याला जी केअर द्यायची ती प्रॉपरली आपण केअर प्रोव्हाइड करायची पेशंटला. ओके, इंटरेस्टेड म्हणजे म्हणजे की आपण प्रॉपरली सिन्सिअरली, ओके, आपल्या जे पण एथिक्स असेल, ओके, आपले जे रूल्स असेल त्या ठिकाणी आपण फॉलो करायचे आणि पेशंटला आपण प्रॉपरली केअर द्यायची. म्हणजे कसं पेशंटचे जे पण चान्सेस असतात डेव्हलपमेंट होण्याचे ते आपले लवकर होणार. त्यानंतर आहे बिंग सिन्सिअरली इंटरेस्टेड इन द पेशंट केअर झालं. हे आपलं बिंग अवेलेबल, म्हणजे काय, प्रॉपरली आपण ज्यावेळेला ते हेल्पसाठी आपल्याला बोलवतील, सो आपण त्या ठिकाणी त्यांच्या हेल्पसाठी जायचं आहे. त्यानंतर आहे इम्पॅथायझिंग विथ द पेशंट, रिॲबिलिटी, ओके, प्रोफेशनलिझम आपण त्या ठिकाणी करायचं. अकाउंटेबिलिटी, द ॲबिलिटी टू थिंक क्रिटिकली, हे आपले काही क्वालिटीज आहेत. आता यामध्ये काय, इम्पॅथायझिंग विथ द पेशंट म्हणजे का पेशंटला सांगायचं आहे की इम्पॅथाईज करायचं आहे पेशंटला. रिलायबिलिटी म्हणजे की रिअल बेस्ट सिच्युएशन त्यांना पेशंटसोबत शेअर करायचे आहे. प्रोफेशनलिझम आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचं आहे, लाईक आपलं जे नर्सिंग प्रोफेशन आहे ते आपण त्या ठिकाणी मेंटेन ठेवायचं आहे. अकाउंटेबिलिटी असेल ती सुद्धा आपण मेंटेन ठेवायची. तो ॲबिलिटी टू थिंक क्रिटिकली, आपण थिंकिंग केली पाहिजे फॉर द क्रिटिकल सिच्युएशनला असेल किंवा पेशंटची सिच्युएशन असेल त्या ठिकाणी आपल्याला थिंकिंग हे आले पाहिजे. आता सायकॅट्रिक नर्सिंगचे स्किल्स काय काय आहेत. आता जे नर्स आहे, सायकॅट्रिक नर्सचे स्किल्स काय असले पाहिजे आपण ते बघू. पर्सनल स्किल्स जर का आपण बघितल्या तर काय, सेल्फ अवेअरनेस, ओके, म्हणजे काय, तिला स्वतःबद्दल माहिती पाहिजे की त्यांच्यामध्ये किती सारे स्किल्स आहे. त्यानंतर आहे ॲडॅप्टॅबिलिटी, ॲडॅप्टॅबिलिटी त्यांच्यामध्ये माहिती पाहिजे त्यांना. केअर, व्हॅल्यूज अँड ॲटिट्यूड, आता यामध्ये काय, सेल्फ अवेअरनेस अँड सेल्फ इस्टीम हे त्यांच्या त्या ठिकाणी पाहिजेत. म्हणजे काय, सेल्फ अवेअरनेस पण आहेत, सेल्फ इस्टीम म्हणजे ज्या की त्यांच्या स्किल्सफुल ॲक्टिव्हिटी असेल तर त्या ठिकाणी त्यांना या माहिती पाहिजेत. रिस्पेक्टिंग द पर्सन राईट्स, म्हणजे काय, जे पण पेशंट असेल किंवा पर्सन असेल त्यांचे राईट्स आपल्याला ह्या माहिती पाहिजेत. लिस्निंग प्रॉपरली ऑफ पेशंट, म्हणजे का पेशंटची प्रॉपरली आपल्याला लिस्निंग केली पाहिजेत. नाही केलं नाही काय होणार, पेशंट बोलणार की आता मला अँझायटी होते, सो आपण त्या ठिकाणी लिस्निंग केली नाही किंवा पेशंटचं जे पेशंट बोलतं ते आपण ऐकलं नाही, सो पेशंटला पण अजून अँझायटी होणार की माझं कोणीच ऐकत नाही. म्हणून आपल्याला लिस्निंग हे सुद्धा आपल्यामध्ये स्किल पाहिजेत. रिस्पॉन्डिंग विथ द केअर अँड द रिस्पेक्ट, म्हणजे काय, रिस्पॉन्ड करायचं आपल्याला जी केअर असेल ती आणि प्रॉपरली रिस्पेक्ट करायची फॉर द पेशंटची. सपोर्टिंग विथ द ट्रस्ट अँड कॉन्फिडन्स, म्हणजे काय, आपल्याला ट्रस्ट बिल्डअप करायचं आहे अँड द कॉन्फिडन्स ऑल्सो आपल्याला काय करायचं आहे, बिल्डअप करायचं आहे. रिअश्युरिंग विथ एक्सप्लेनेशन्स अँड द हॉनेस्टी, म्हणजे काय, एक्सप्लेनेशन प्रॉपरली करायचे अँड द हॉनेस्टली आपल्याला त्या ठिकाणी त्यांची केअर करायची. त्यानंतर आहे फिजिकली नर्सिंग द हेल्पलेस विथ कम्फेशन्स, म्हणजे जी पण आपल्याला पेशंटला स्टँडिंग असेल, पेशंटला सिटिंग असेल, सो आपल्याला जी फिजिकल नीड असेल पेशंटला आपली, ओके, फॉर द हेल्पनेससाठी, तर आपण ते त्या ठिकाणी केली पाहिजे. कॅरिंग आउट प्रोसिजर स्किलफुली, म्हणजे काय, जे पण आपण प्रोसिजर करणार आहे ते आपण स्किल्सफुली, ओके, प्रॉपरली केल्या पाहिजेत. वर्किंग विदिन पर्सनल अँड इथिकल बाउंड्रीज, म्हणजे आपल्याला वर्क करायचं पण आपली एक बाउंड्री असते, आपली इथिक्स असतात, इथिक्स ऑफ नर्सिंग, त्या इथिक्स आपण क्रॉस करायच्या नाही आहेत. ज्या पण आपल्या इथिकल बाउंड्रीज असतात ते आपल्याला त्यांना क्रॉस करू द्यायच्या नाही आहेत. थर्ड वन आहे काउन्सिलिंग स्किल, म्हणजे आपल्यामध्ये काउन्सिलिंग स्किल पाहिजे की आपण प्रॉपरली काउन्सिलिंग करू शकतो पेशंटला किंवा पेशंटच्या रिलेटिव्हला. त्यामध्ये काय, अनकंडिशनल पॉझिटिव्ह रिगार्ड्स, लाईक नॉन जजमेंटल अप्रोच असेल, इम्पथी असेल, सिम्पथी असेल, वॉर्म अँड जेन्युइननेस आपण त्या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. कॉन्फिडेन्शियालिटी आपण त्यांच्यामध्ये करू शकतो, कॉन्फिडेन्शियालिटी, ओके, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्डअप आपण करू शकतो. तर त्यानंतर आहे नॉन व्हर्बल सेन्सिटिव्हिटी, ओके, नॉन व्हर्बल अटेंडिंग किंवा नॉन व्हर्बल रिस्पॉन्डिंग आपल्याला हे आला पाहिजे, स्किल्स आपल्यामध्ये आले पाहिजेत काउन्सिलिंगच्या स्किल्समध्ये. अदर इंटरपर्सनल स्किल्स लगेच असतात, लाईक ॲक्वर्ड ऑर अँड परहॅप्सिंग, लाईक रिफ्लेक्टिंग असेल, क्लॅरिफाईंग असेल किंवा समरायझिंग असेल, ऑल ज्या थिंग असतात ना ज्या की आपल्याला काउन्सिलिंग आपण काउन्सिलिंग करायची एका पेशंटची. सो पेशंटचे काय प्रॉब्लेम आहे, पेशंटला सोल्युशन कसं प्रोव्हाइड करणार आपण, ओके, पेशंटला एम्पॅथी कधी प्रोव्हाइड करणार, पेशंटचा कॉन्फिडन्स आपण कसं बिल्डअप करणार, किंवा
जर का पेशंट बोलत नसेल, सो आपण कसं कन्सिडर करणार की पेशंटला मेन प्रॉब्लेम काय. ओके, लाईक पेशंट नॉन व्हर्बली कम्युनिकेट करत असेल आपल्यासोबत, किंवा पेशंट आपल्याला काहीतरी नॉन व्हर्बल सेन्सिटिव्हिटी सांगत असेल, सो आपण त्या ठिकाणी कसं रिॲक्ट करणार हे आपल्यावरती आहे. लाईक काउन्सिलिंग स्किल्स आपल्यामध्ये सुद्धा पाहिजेत. त्यानंतर फोनवरून आहे बिहेवियर स्किल्स, म्हणजे कोणते आपले बिहेवियर स्किल्स आहे हे आपल्याला आपण बघूयात. लाईक काय बेस ऑन पॅव्हलियन प्रिन्सिपल्स अँड द स्किनर प्रिन्सिपल. लाईक त्यामध्ये काय दिलेलं आहे, टू इन्क्रीज ॲडॅप्टिव्ह बिहेवियर, म्हणजे काय ॲडॅप्टिव्ह बिहेवियर आपल्या त्या ठिकाणी पाहिजे प्रॉपरली पेशंटचा. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट, म्हणजे काय पॉझिटिव्ह ॲक्टिव्हिटी किंवा पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आपण त्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. निगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय, जे पण निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये असेल सो ती आपल्याला डिक्रीज करायची. टोकन इकॉनॉमी हे आपण त्या ठिकाणी अवॉइड करायची. टू डिक्रीज माल अडॅप्टिव्ह बिहेवियर, लाईक म्हणजे काय एक्सटेन्शन, टाईम आउट असेल, रिस्ट्रेनिंग असेल, ओव्हर करेक्शन असेल, सो हे आपण अवॉइड केलं पाहिजेत, कारण की पेशंटला सुद्धा यामुळे काय होणार, हार्मोस होणार किंवा हर्ट होऊ शकतं. त्यानंतर थर्ड वन आहे टू टीच न्यू बिहेवियर, म्हणजे काय नवीन बिहेवियर आपल्याला पेशंटला एक्सप्लेन करायचं. लाईक कसं मॉडेलिंग, म्हणजे काय प्रॉपरली कॉन्फिडन्स असेल, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल पेशंटमध्ये आपल्याला करायची. शेपिंग प्रॉपरली, शेपिंग म्हणजेच की पेशंटला सांगायचं की तुम्ही ह्या शेपमध्ये स्टँडिंग करा, सेटिंग करा, किंवा त्यानंतर आहे चेनिंग, म्हणजे काय एक ॲक्टिव्हिटी असेल, लाईक फूड आपल्याला त्यांना प्रोव्हाइड करायचं. सो फूड ॲक्टिव्हिटी, फूड ते कशी एड करणार, सो आपल्याला त्यांना टीच करायचं आहे प्रॉपरली की तुम्ही ह्या प्रोसेसनुसार ॲक्टिव्हिटी करू शकतात. क्युईंग असेल, आपण ते त्या ठिकाणी त्यांना एक्सप्लेन करणार. नवीन बिहेवियर जे असेल पेशंटमध्ये, जे की आपल्याला त्यांच्यामध्ये डेव्हलप करायचे असेल तर आपण ते सुद्धा त्यामध्ये करू शकतो. सुपरवायझरी स्किल्स, म्हणजे काय इंटरपर्सनल स्किल्स अँड द प्रोफेशनल स्किल्स असेल, हे आपण त्यांच्यामध्ये, म्हणजे इंटरपर्सनल असेल त्यांच्यामध्ये स्किल्स असेल, किंवा प्रोफेशनल स्किल्स हे नर्सेसमध्ये पाहिजेत. टेक्निकल नॉलेज, म्हणजे की जसं की नर्सिंग रिगार्डिंग नॉलेज त्यांना पाहिजेत. लिडरशिप क्वालिटी त्यांच्यामध्ये पाहिजे, म्हणजे आता लिडर ते सुद्धा वर्क करू शकतं, ह्या त्यांच्यामध्ये स्किल्स हे पाहिजेत. ह्युमन स्किल्स त्यांच्यामध्ये पाहिजेत. क्रायसिस स्किल्स, म्हणजे काय ज्यावेळेला एखाद्या क्रायसिस झाला, सपोज पेशंट एक्सेसिव्ह क्राईंग करत असेल, किंवा पेशंटच्या फॅमिलीमध्ये काहीतरी इन्सिडेंट झाला, सो पेशंटला खूप स्ट्रेस आला, सो ते क्रायसिस हँडलिंग स्किल्ससुद्धा सिस्टर म्हणजे किंवा आपल्या नर्सिंग स्टाफमध्ये हे पाहिजे. टीचिंग स्किल्स असेल, म्हणजे काय टीचिंग म्हणजे ॲज पर पेशंटला आपल्याला हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे, लाईक टीच करायचं आहे काहीतरी नवीन थिंग, सो त्यांच्यामध्ये त्या टीचिंग स्किल्ससुद्धा क्वालिटीज ह्या पाहिजेत. आता स्टँडर्ड ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंगबद्दल आपण बघूयात. पर्पजेस काय, टू फुलफिल द प्रोफेशनल ऑब्लिगेशन्स टू प्रोव्हाइड अ मीन्स ऑफ इम्प्रूव्हिंग द क्वालिटी ऑफ केअर. आता प्रोफेशनल प्रॅक्टिसेस स्टँडर्ड, म्हणजे काय स्टँडर्ड वन, लाईक थेअरी. सेकंड वन म्हणजे का डाटा कलेक्शन, डायग्नोसिस करायचे आहे आणि प्लॅनिंग करायचे. लाईक आपलं नर्सिंग केअर प्लॅन जे आहे ना, सेम त्यासारखंच हे आपलं सुद्धा आहे. आता थेरी म्हणजे आपण काय, स्टँडर्ड फोर्थ म्हणजे काय इंटरव्हेन्शन असेल, लाईक सायकोथेरप्युटिक इंटरव्हेन्शन असेल, जे पण थेरप्युटिक आपण त्यांना एक्सप्लेनेशन देणार आहे किंवा ॲडवाईस देणार आहे, त्यात सुद्धा इंटरव्हेन्शन आपण टाकू शकतो. हेल्थ टीचिंग आपण त्यांच्यामध्ये टाकणार, लाईक हेल्थ एज्युकेशन्स. ॲक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, म्हणजे काय आपण डेली लिव्हिंग ॲक्टिव्हिटीज असेल, लाईक मॉर्निंगपासून तर नाईटपर्यंत आपण कशा करू शकतो ते. सोमॅटिक थेरपी आपण प्रोव्हाइड करू शकतो. फॉर द थेरप्युटिक एन्व्हायरमेंटसुद्धा आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. सायकोथेरपी जे असेल तर सायकोथेरपी आपण त्यांच्यामध्ये इंटरव्हेन्शनमध्ये प्रोव्हाइड करू शकतो. आता लास्ट वन आहे इव्हॅल्युएशन, जे पण आपण त्यांना केअर ते प्रोव्हाइड करतो, सो इव्हॅल्युएशन आपलं कसं आलं, आउटपुट कसं आलं, सो ते आपण त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं. आता प्रोफेशनल परफॉर्मन्स स्टँडर्ड, म्हणजे कसं पिअर रिव्ह्यू असेल पेशंटचा, कंटिन्युइंग एज्युकेशन असेल पेशंटला, इंटरडिसिप्लिनरी कोलॅबोरेशन्स, म्हणजे काय अदर डिपार्टमेंटसुद्धा आपण कोलॅबोरेट करू शकतो फॉर द कंटिन्युइंग एज्युकेशन असेल किंवा ऑल द ट्रीटमेंट असेल. युटिलायझिंग ऑफ कम्युनिटी हेल्थ सिस्टम, म्हणजे काय आपलं जे पण कम्युनिटी पार्ट जो असेल, सो आपण अर्बन पार्ट तर बघितलं, कम्युनिटी पार्टमध्ये सुद्धा आपल्याला मेंटल हेल्थबद्दल त्यांना गायडन्स प्रोव्हाइड करायचा आहे. त्यानंतर हे रिसर्च आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, रिसर्चवरती आपल्याला थोडंसं डिस्कस करून आणि पब्लिश करायचं आहे. मेंटल हेल्थ टीम म्हणजे आपलं कोणते असेल बघा मेंटल हेल्थ टीममध्ये. फर्स्ट वन असतो मल्टीडिसिप्लिनरी अप्रोचेस, म्हणजे काय कोलॅबोरेशन बिटवीन मेंबर्स ऑफ डिफरंट डिसिप्लिनीज हू प्रोव्हाइड स्पेसिफिक सर्व्हिसेस टू द पेशंट, म्हणजे की स्पेसिफिक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतात, लाईक सायकेट्रिक डॉक्टर्स असेल, सायकेट्रिक नर्स असेल, किंवा EMT नर्स असेल, कार्डियक नर्स असेल, ऑल दॅट टीम. तर त्या ठिकाणी मेंटल इल पर्सन्स कसे असू शकतो, मेंटल इल पर्सनसाठी आपण काय करावं. सायकेट्रिक्स असतो, सायकेट्रिक एक डॉक्टर असणार, सायकेट्रिक नर्स असणार, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असणार, सायकेट्रिक सोशल वर्कर असणार फॉर द सोशल वर्किंगसाठी, काउन्सलर असणार फॉर द काउन्सिलिंगसाठी, डायटिशियन असणार फॉर द न्यूट्रिशन डायटिशियनसाठी, फार्मासिस्ट असणार फॉर द मेडिसिन प्रोव्हाइड करण्यासाठी, आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट असेल फॉर द न्यू डेव्हलपमेंट स्किल्स शिकवण्यासाठी.
सो या ठिकाणी आपण बघितलं काय की मेंटल हेल्थ म्हणजे काय. ओके, मेंटल हेल्थची आपण डेफिनेशन बघितली, नॉर्मल हेल्थची आपण डेफिनेशन बघितली. त्यानंतर आपण बघितलं क्वालिटीज ऑफ नर्स, प्रिन्सिपल्स ऑफ नर्स. ओके, जे पण प्रिन्सिपल्स आहे आपले टोटल 12 प्रिन्सिपल्स आहे. सो हे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे. ऑल द प्रिन्सिपल्स, क्वालिटीज काय आहेत नर्सच्या, सेल्फ अवेअरनेस असेल, सेल्फ ॲक्सेप्टन्स असेल, ॲक्सेप्टिंग द पेशंट असेल. ओके, ऑल दॅट थिंग आपल्याला माहिती पाहिजे. रिअलेबिलिटी, प्रोफेशनलिझम, अकाउंटेबिलिटी. ओके, त्यानंतर नर्सिंगच्या स्किल्स काय काय आहेत त्या स्किल्ससुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. लाईक नर्सिंगचे स्किल्स काय, केअर ऑफ व्हॅल्यू ॲटिट्यूड असेल, पर्सनल स्किल्स असेल. ओके, त्यानंतर काउन्सिलिंग स्किल त्यांच्यामध्ये प्रॉपरली पाहिजेत, डेव्हलप झालेली. बिहेवियरल स्किल्स त्यांच्यामध्ये कसे आहेत. ओके, सुपरवायझरी स्किल्स असेल, क्रायसिस स्किल्स असेल किंवा टीचिंग स्किल असेल. स्टँडर्डमध्ये आपण काय बघतो, प्रोफेशनलिझम म्हणजेच काय आपल्याला ऑल हे डाटा असेल, डाटा कलेक्शन असेल, डायग्नोसिस असेल आणि प्लॅनिंग असेल. त्यानंतर इंटरव्हेन्शन इव्हॅल्युएशन करू शकतो. फॉर द पीअर रिव्ह्यू असेल, कंटिन्यू एज्युकेशन असेल, इंटरडिसिप्लिनरी कोलॅबोरेशन असेल आणि रिसर्च असेल. मेंटल हेल्थ टीममध्ये आपल्याकडे कोण कोण असतो, सायकॅट्रिक असतो, सायकॅट्रिक नर्स असते, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट फॉर द क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणजे करण्यासाठी, सायकॅट्रिक सोशल वर्कर असतो आपल्याकडे, आणि काउन्सिलर, डायटिशियन, फार्मासिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट. हे सगळे आपले काय आहेत, मेंटल हेल्थ टीमचे मेंबर्स आहेत, जे की पेशंटला ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, डायग्नोसिस टेस्ट करणार किंवा जे पण असेल थेरपीज वगैरे प्रोव्हाइड करणार. ओके, सो ह्या ठिकाणी आपला हा टॉपिक होता मेंटल हेल्थ नर्सिंगचा. ओके, आपण जस्ट इंट्रोडक्शन बघितलं मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय, मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये कोणते टीम मेंबर असतात. ओके, प्रिन्सिपल ऑफ मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे काय, नर्सेसचं काय क्वालिटीज पाहिजे फॉर द मेंटल हेल्थ नर्सिंगमध्ये. ओके, आणि स्टँडर्ड काही आपण या ठिकाणी डिस्कस केले. सो तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकता त्यासाठी. त्यानंतर आपण या ठिकाणी एंड करणार आपलं लेक्चर. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.